नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. धर्मदाय आयुक्त भरती 2025 यामध्ये TCS कडून घेतल्या जाणाऱ्या एक्झामसाठी जीके आणि जीएस मध्ये भूगोल विषयात वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांना आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या रिगार्डिंग कसे प्रश्न आपल्याला धर्मदाय आयुक्त परीक्षेत येतील याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपण 50 प्रश्न बघणार आहेत आणि रॅपिड फायर मध्ये हे प्रश्न बघणार आहेत, जेणेकरून ज्या 4 ते 11 नोव्हेंबर मध्ये जे काही धर्मदाय आयुक्तची परीक्षा होते या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% याच्यातले काही प्रश्न येणार आहेत. तर चला आपण बघायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपण बघूया. बघा, पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात टिंबटिंब नदीवर आहे. बघा, भुशी धरण हे प्रसिद्ध आहे. हे लोणावळ्यामध्ये, लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पण आहे आणि हे धरण इंद्रायणी नदी जी भीमेची उपनदी आहे या इंद्रायणी नदीच्या काठावर हे भुशी धरण आहे, जे पक्क्या बांधणीचे आहे आणि हे प्रसिद्ध आहे. तो लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न येऊ शकतो. मग भीमा नदीवरचं एक प्रसिद्ध धरण आहे उजनी धरण. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि उजनी धरणला यशवंत सागर म्हणतात असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑक्टोबर 2025 मध्ये पुढीलपैकी कोणत्या चक्रीवादळाने प्रभावित केलेला आहे? आता सगळ्यात महत्वाचं, भारतात नुकतंच एक चक्रीवादळ आलेलं आहे ऑक्टोबर महिन्यात आणि त्या चक्रीवादळाचं नाव आहे मोन्था. हे मोन्था जे चक्रीवादळ आहे याला थायलंड या देशाने हे नाव दिलेलं आहे. शक्यतोवर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या समुद्रांमध्ये जे चक्रीवादळ येतात या चक्रीवादळांना नावं देण्याची जी प्रथा आहे ती 13 देश हे 13 नावं ठरवतात आणि रोटेशन पद्धतीने हे नावं जे या ओशियन्सला लागलेले देश आहेत हे देत असतात. सो यावर्षी थायलंड या देशाने या मोन्था चक्रीवादळाला नाव दिलेलं आहे. सो आपल्याला याच्यावर एक्सपेक्टेड आहे क्वेश्चन. त्यानंतर मार्च 2014 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्तीच्या अनुमानानुसार बॉक्साईट धातूचे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत? तर लक्षात राहू द्या, आता इथं 14, 15 आकडेवारीकडे नका जाऊ विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं, बॉक्साईटचे सर्वात जास्त साठे कुठे आढळतात? तर बॉक्साईटचे सगळ्यात जास्त साठे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतात. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तर बाकीचे ऑप्शन आपोआपच कट होऊन जात आहेत. बघा, 2, 3, 4 हे सगळे ऑप्शन पूर्व विदर्भातले आहेत आणि शक्यतोवर इलिमिनेशन मेथड पद्धतीने जर आपण पाहिलं तर बॉक्साईट हे दक्षिण महाराष्ट्र किंवा ज्याला आपण दक्षिण कोकण म्हणतो, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग बघतो, तर याच भागात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तुम्ही इलिमिनेशन मेथडने सुद्धा याचं उत्तर काढू शकतात. त्यानंतर बघा, कुठं कुठं कोणकोणती खनिज आहेत आपल्याला बघता येतील. जसं की मॅग्नीज भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग मध्ये सापडतं. लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सापडतं. बघा, बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या ऑप्शन वरून बघा तुम्हाला एकही पूर्व विदर्भातला जिल्हा दिसणार नाही. यावरून सुद्धा उत्तर काढता येतं. क्रोमाइट बघा, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड. डोलोमाइट यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी. कायनाइट भंडारा, गोंदिया. जांबा खडक हा शक्यतो कोकण, कोल्हापूर, सातारा यामध्ये सापडतो. बेसाड सुद्धा आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकण सोडला तर पूर्ण महाराष्ट्रात बेसाड पसरलेला आहे आणि चंद्रपूर, नागपूर, अमरावती मध्ये वालुकाश्म खडक सापडून येतात. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन, गोदावरी नदीच्या खोऱ्याविषयीचे पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी आहे. बरोबर आहे. ती दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते. अगदी करेक्ट आहे. म्हणजे पहिलं विधान करेक्ट आहे. दुसरे विधान बघा, गोदावरी हे गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यानंतरचे तिसरे सर्वात मोठे खोरे आहे आणि ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या जवळपास 9.50%. आता जवळपास 9.50% हे विधान बरोबर आहे, परंतु गंगेनंतरचा दुसरंच खोरं हे गोदावरीचं आहे. त्यामुळे हे तिसरं जे आलेलं आहे, तिसरं खोरं हे महानदीचं आहे, ब्रह्मपुत्रेचं नाही. त्यामुळे हे विधान सरळ सरळ चुकलेलं आहे. तिसरे विधान बघा, ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ समुद्र सपाटीपासून सरासरी 1067 मीटरवर उगम पावते
व दख्खनच्या पठारातून जात पश्चिम घाटातून पूर्वेकडे वाहत जाते. अगदी बरोबर आहे. मुख्य नदी ही तेलंगणा, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्ये आंतरराज्यीय सीमा तयार करते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे खरं पाहिलं तर 1, 3, 4 याचं उत्तर असलं पाहिजे. कारण बघा 1 नंबर विधान बरोबर आहे, पण दुसरं विधान हे कुठेतरी अंशतः चुकलेलं आपल्याला दिसून येते. आणि मुख्य सीमा ही तेलंगणा महाराष्ट्राची तयार करते. छत्तीसगडची फक्त जोडून आहे, खरं तर सीमा त्याच्यामध्ये जात नाही, पण इंद्रावतीचं खोरं छत्तीसगडून मधून येतं म्हणून त्याची सुद्धा ही सीमा तयार करते. म्हणून सगळंच याचे 1, 3, 4 हे 3 नंबरचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. सो दुसरा क्रमांक येणार नाही, कारण त्याच्या मागचं गंगेनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं खोरं हे गोदावरीचं आहे. नेक्स्ट, भारतीय वाघांच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणून जाहीर करण्यात आलाय? तर 2007 या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती आहेत? 6. आणि सध्या भारतामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. माधवबाग हा मध्य प्रदेश मधला 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. तो भारताचेही लक्षात राहू द्या, महाराष्ट्राचेही लक्षात राहू द्या. पुढे आपला प्रश्न आहे, त्याविषयी मी कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहे तुम्हाला मॅपिंगद्वारे सांगणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्याच्या शेजारच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेले चांदोली म्हणजे आता लक्षात राहू द्यायचं, सासाकोल, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीच्या बॉर्डरवर हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. आणि त्याच्या जवळच हा मोठा असा आपला 6वा व्याघ्र प्रकल्प आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळतात? आता ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे, ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प पण आहे. तो या ठिकाणी साहजिकच आहे, पानझडी स्वरूपाची वनं आढळतात. आपण पर्याय इलिमिनेट करू शकतो. बघा, काटेरी नाही येणार, अर्ध सदाहरित नाही येणार, बाबडीचे जंगले नाही येणार, म्हणून इथं सरळ सरळ शुष्क पर्णपाती हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला उत्तर सापडतोय. म्हणजे इलिमिनेशन मेथड पद्धत ही तुम्ही वापरायला शिका विद्यार्थी मित्रांनो. या मेथडने तुम्हाला सरळ सरळ उत्तर जमवू शकतात. तर नेक्स्ट मुद्दा, मग ताडोबा राष्ट्रीय उद्यानाबद्दल इथं मी माहिती दिलेली आहे. हा कधी स्थापन झालेला आहे? 1955 मध्ये स्थापन झालेला आहे. अंधारी मिळून याला व्याघ्र प्रकल्पाचा पण दर्जा दिलेला आहे. तो लक्षात राहू द्या. ही सगळी माहिती मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मी ती एक्सप्लेन करणार नाही, कारण आपण कमी वेळेत आपल्याला लवकर हे सगळे प्रश्न घ्यायचे आहेत. चला नेक्स्ट, टिंबटिंब हे ज्वालामुखीय खडकांपासून बनलेले महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पठार आहे आणि ते पश्चिम घाटाच्या जैव मंडला अंतर्गत येते. तो इथं माडव्याचे पठार हे मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेश राजस्थानच्या बॉर्डरवर, जे हे येणार नाही. मध्य गिरिभूमी हे सुद्धा येणार नाही. मारवाड पठार हे राजस्थानमध्ये येतं, त्यामुळे हेही येणार. त्यामुळे इथं सरळ सरळ उत्तर कासचं पठार येतं. त्यामुळे आपण बघा, काहीही नाही, महाराष्ट्रातलं आहे ना तर ऑप्शन बरोबर, आणि पश्चिम घाट आहे ना, आता तिघही ऑप्शन पश्चिम घाटचा भाग नाही. म्हणजे जर तुम्ही तुमचा सेन्स ऑफ ह्युमर वापरला, एलिमिनेशन मेथड वापरली, तर अजिबात पण उत्तर चुकण्याची शक्यता नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन, आता कास पठाराबद्दल इथं माहिती दिलेली आहे. साताऱ्यापासून 23 किलोमीटर आहे. कास वृक्ष तसेच कासाई देवी या ग्रामतेवरून त्याला कास पठार म्हटलं जातं. याला फुलपाखरूचा स्वर्ग असं पण म्हणतात. पश्चिम घाटच्या आपल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सुद्धा कास पठाराचा समावेश केला गेलेला आहे. अधिकची माहिती तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता. चला नेक्स्ट, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलाय? आता आपल्याला माहिती आहे, गोदावरीने महाराष्ट्राच्या जवळजवळ अर्धे म्हणजे 50% खोरं व्यापलं. 50% व्यापलेलं आहे याचा अर्थ काय? जवळचा ऑप्शन शोधायचा. आता जवळचा ऑप्शन 38 तर येणार नाही, 56 येणार नाही, 45 येणार नाही, तर जवळचा ऑप्शन आहे 49.7%. म्हणजे तुम्ही बघा, मी काय करतोय, इलिमिनेशन मेथडचा वापर करा. 100 आणि 100% तुमचे उत्तर बरोबर निघणार आहे. चला, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? आता लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात
किती टक्के लोकसंख्या राहते असा प्रश्न विचारलेला आहे. आता महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर 9.36% क्षेत्र महाराष्ट्र व्यापतं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा तोच जवळपासचा आकडा आहे 9.29% हा आकडा आहे. त्यामुळे इथं जवळचा ऑप्शन आपण 10 येणार नाही, 6.3 येणार नाही, 11.2 येणार नाही, म्हणून 9.3 हे आपलं जवळचं आहे, कारण 9.29% आहे, म्हणजे जवळजवळ 9.3च्या आसपास आहे. म्हणून हे उत्तर अगदी तंतोतंत आपलं फिट इथं बसत आहे. तो नेक्स्ट क्वेश्चन, कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? बघा, हिमालय सुरू होतो सिंधू नदीपासून तर ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत हिमालय पसरलेला आहे, बरोबर, किंवा नंगा पर्वतापासून, कुठून? नंगा पर्वत पासून तर नामचा बर्वा पर्वत पर्यंत साधारण 2400 किलोमीटर लांब हा हिमालय पर्वत पसरलेला आहे. त्यामुळे इथं गंगा येणार नाही, यमुना येणार नाही, सिंधू येणार. बघा, इलिमिनेशन पूर्वेकडील जरी म्हटलं तरी पूर्वेकडे कोणती नदी आहे? तो एकमेव नदी आहे ब्रह्मपुत्र. म्हणजे काहीही डोकं लावायचं नाही, एलिमिनेशन करा, उत्तर निघालं ब्रह्मपुत्रा नदी. चला नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या टिंबटिंब यापैकी कोणत्या राज्यामध्ये कुंद्रेनमुख लोहखनिज खाणी आहे? तो कर्नाटक राज्यामध्ये कुंद्रेनमुख लोहखनिज खाणी आहे. तो लक्षात राहू द्या, ओडिसामध्ये नाहीयेत, महाराष्ट्रामध्ये नाहीयेत, केरळमध्ये नाहीयेत. तो हिचं उत्तर आहे कर्नाटक. टिंबटिंबचे दीर्घकालीन पूर्वानुमान करण्यासाठी एल निनोचा हवामान प्रणालीचा उपयोग केला जातो. आता एल निनो म्हटलं म्हणजे मान्सून, मग पर्यायामध्ये असा ऑप्शन शोधायचा की मान्सून कुठं सापडतोय. मान्सून सापडतोय, मान्सून मधील पर्जन्यवृष्टी, उत्तर आलं. बाकी ऑप्शन कडे बघायची सुद्धा गरज नाही विद्यार्थी. एल निनोचा संबंध हा मान्सूनशी येतो, खास करून भारतीय मान्सूनशी येतो. त्यामुळे मान्सून मधील पर्जन्यवृष्टी हा अत्यंत जवळचा पर्याय आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? आता लक्षात राहू द्या, महाराष्ट्राची साक्षरता ही 80 ते 90च्या घरात आहे. आता इथं असा एकमेव ऑप्शन आहे, तो म्हणजे 1 नंबरचा. आता 90% तर आपण पोहोचलेलो नाही, 67 म्हणजे एवढी कमी तर आपली साक्षरता नाहीये, 75 पण नाही, मग जवळचा ऑप्शन आहे 82%. त्यामुळे इलिमिनेशन पद्धतीने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे उत्तर काढू शकतात. मग आपण बघू शकतो, बघा, 2011 या वर्षी महाराष्ट्राची साक्षरता 82.30% होती आणि पुरुषांची 88.40%, तर महिलांची 75.90% होती. आणि लक्षात राहू द्या, भारताची जवळजवळ 74% साक्षरता आहे. साक्षरता, मी साक्षरता म्हटलं तुम्हाला, साक्षरता. ओके, लक्षात राहू द्या, हा मुद्दा महत्वाचा आहे. चला, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? बघा, गव्यांसाठी, आता गव्यांसाठी राधानगरी, दाजीपूर हे लक्षात राहू द्यायचं. सो दाजीपूर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तो दाजीपूर हे जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता इथं पण बघा, नवेगाव नाहीये, असं काही गवा, भामरागड नाही येणार, चिखलदरा नाही येणार. एलिमिनेशन केलं तरी उत्तर निघतंय दाजीपूर. चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आभ्रकाचे विपुल साठे आहे? आता बघा, सातारा नाहीये, अकोला कोणतंच खनिज सापडत नाही, पुणे नाही येणार, म्हणून इलिमिनेशन मेथडने. आता खनिज संपत्ती कुठे आहे? एक तर पूर्व विदर्भामध्ये, एक तर दक्षिण महाराष्ट्रात आहे, दक्षिण कोकणमध्ये. मग त्यामुळे आपण जर बघितलं तर इलिमिनेशन मेथडने गेलं तर रत्नागिरी आपलं अगदी सरळ सोपं उत्तर निघत आहे. काहीही करायची गरज नाहीये, इथं सरळ सरळ उत्तर निघतंय. 16 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या ऊर्जा कार्यक्षमता योजनेनुसार कार्बन तटस्थ होण्यासाठी टिंब पर्यंत 5 स्तरीय योजना आखलेली आहे. हा टीसीएसच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सो टीसीएसच्या एक्झाम मध्ये आलेला हा प्रश्न आपल्याला 100% पुन्हा रिपीट होऊ शकतो. त्यामुळे बघा, 2030 याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा असणारा जिल्हा आपल्या इथं ठाणे जिल्हा हा सर्वाधिक लोकसंख्या, त्या खालोखाल पुणे दुसऱ्या क्रमांकाला लागतो, म्हणून याचं उत्तर पहिल्या क्रमांकाचं आहे ठाणे जिल्हा.
हा लोकसंख्येने सर्वाधिक भारतातला जरी इथं विचारला असला तरी आणि महाराष्ट्रातला विचारला त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातला भारतामध्ये कोणता असा जिल्हा आहे की जो 1 नंबरला आहे तर तो ठाणे आहे आणि हा भारतातला सुद्धा सर्वात मोठा आहे 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यामुळे इथं उत्तर सरळ सरळ आपलं ठाणे येत आहे. चला नेक्स्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रात किती युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. आता सध्या भारतात 44 जागतिक वारसा स्थळ आहे त्यापैकी जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या 7 पेक्षा जास्त आहे. आता खरं तर याचं उत्तर टीसीएसच्या एक्झामनुसार 5 दिलेलं आहे पण तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो नुकतेच रिसेंटली काही युनेस्को मध्ये आपले जागतिक वारसा स्थळ सामील झालेले आहेत महाराष्ट्रातले आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 7 वर्ल्ड हेरिटेज साईट आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत 6 कल्चरल आहेत सांस्कृतिक आहे आणि एक नैसर्गिक आहे ज्यामध्ये आपण वेस्टर्न घाट मानतो. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्या यांचा सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्यातलं जिंजी हा फक्त तामिळनाडूमध्ये येतो बाकी सगळे किल्ले हे महाराष्ट्रात येतात. हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या 44 साइट्स या आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत मी तुम्हाला सांगितलं. हा लेटेस्ट आकडा आहे लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणत्या वातावरणाचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सुरू होतो. आता जर आपण छोटस तुम्हाला जर मी मॅप काढून दिला तर आपल्याला बघता येईल थोडासा रब करतो याला बघा आपल्याला बघता येईल कोणता मॅप आपल्याला काढून बघता येईल की आपण जेव्हा पृथ्वी बघतो पृथ्वीच्या वर आपण जेव्हा थर बघत जातो तर पृथ्वीच्या थर बघत असताना आपल्याला वेगवेगळे लेयर्स दिसतात. पहिले आहे ट्रोपोस्फिअर मग आहे स्ट्रॅटोस्फिअर मग आहे मिझोस्फिअर मग आहे तुमचा थर्मोस्फिअर आणि मग येतो तुमचा एक्झोस्फिअर. सो सगळ्यात पहिला लेअर कोणता येतो मग ट्रोपोस्फिअर येतो आणि सगळ्यात शेवटी कोण येतो तो येतो एक्झोस्फिअर. हा बघा हा सगळ्यात शेवटी येतो पृथ्वीच्या पासून पृष्ठभागापासून ट्रोपोस्फिअर सुरू होतो. नेक्स्ट सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बसलेला आहे. सो बघा इथं रायगडमध्ये नाही येणार हिंगोली नाहीये बीड नाही. आता मी इथं तरी ऑप्शन चेंज केलंय मुद्दाम रायगड टाकलंय जवळचं ऑप्शन. इथं टीसीएसने जेव्हा हा प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये दूरदूरपर्यंत कोकण किनारपट्टीला लागलेले जिल्हे दिलेले नाहीये त्यामुळे सरळ सरळ उत्तर आपलं आहे रत्नागिरी. बघा कोणते कोणते मग सागरी किल्ले कांदेरी उंदिरी रायगडमध्ये आहे जंजिरा रायगडमध्ये कासा रायगडमध्ये सुवर्णदुर्ग रत्नागिरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये आहे आणि समुद्र तटावर असणारे अर्नाळा पालघरमध्ये वसई पालघरमध्ये द्रोणगिरी रायगडमध्ये चौल रायगडमध्ये जयगड रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये. कारण बघा हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतं टीसीएस. तर नेक्स्ट कोल्हापुरात कोणता किल्ला आहे. तर आता बघा कोणा असं काही नाहीये दौलताबाद नाहीये कारण हा छत्रपती संभाजीनगर मध्ये येतो. कोरेगड पण येत नाही. मग याचं सरळ सरळ उत्तर येतो पन्हाळा हा फेमस किल्ला आहे कोल्हापूर मधला. विशाळगड आणि पन्हाळा हे दोघेही कोल्हापूर मधले किल्ले आहेत. आपण बघू शकतो बघा वेगवेगळे किल्ले मी महत्वाचे दिलेले आहेत जसं की पन्हाळा विशाळगड गगनबावळा रांगणा हे सगळे कोल्हापूरचे किल्ले आहेत. त्यानंतर आंबागड भंडारामध्ये येतो भिवगड नागपूरमध्ये आहे सीताबर्डीचा किल्ला नागपूरमध्ये आहे नरनाळा अकोलामध्ये आहे बाळापूरचा किल्ला अकोलामध्ये आहे. फेमस सांगतोय काविळगड अमरावतीमध्ये येतो. त्यानंतर दौलताबादचा आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्यानंतर औसा आणि उदगीर हे लातूर मध्ये येतात. धाराशिव मध्ये येतात परांडा आणि नळदुर्ग आणि सोलापूर मध्ये येतो तुमचा किल्ला महत्वाचा सोलापूरचा किल्ला. तर असे काही महत्वाचे किल्ले पण आहेत या ठिकाणी दिलेले. तर अजिंक्य तारा सातारामध्ये येतो सज्जनगड सातारामध्ये वसोटा सातारामध्ये प्रतापगड सातारामध्ये. त्यानंतर बघा पुण्यामधले शिवनेरी राजामाची लोहगड सिंहगड तोरणा पुरंदर राजगड हे पुण्यातले काही महत्वाचे किल्ले आहेत. अर्नाळा पालघरचा आपण बघितला वसईचा किल्ला पण पालघरचा प्रसिद्ध किल्ला आहे. साल्हेर मुल्हेर नाशिकचे हे महत्वाचे किल्ले आहेत. सो हे मॅप बघून घ्या तुम्हाला किल्ल्यांचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. चला नेक्स्ट एलिफंटा लेण्यांमध्ये किती गुहा आहेत. सो एलिफंटा लेण्यांमध्ये 7 गुहा आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा थोडासा जास्तीचा डीप मधला प्रश्न आहे असं तर विचारलं नाही पाहिजे पण टीसीएस काही प्रश्न जीके मध्ये विचारत असतं त्यामुळे तुम्ही अजिंठा वेरूळच्याही
गुहा किती आहेत ते बघून ठेवा, इतर ठिकाणच्याही गुहा किती आहेत ते बघून ठेवा, असा प्रश्न येऊ शकतो, शक्यता दाट आहे. चला नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचा दर सर्वाधिक आहे? सो मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक साक्षरतेचा दर आहे. तर आपण बघू शकतो इथं मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती हे 5 टॉपचे जिल्हे आहेत. सर्वात कमी पालघर, त्या खालोखाल नंदुरबार, जालना, धुळे आणि परभणी हे खालचे 5 जिल्हे आहेत आणि साक्षरतेमध्ये टॉपचे 5 जिल्हे तुमच्या समोर दिलेले आहेत. TCS या पद्धतीचे प्रश्न विचारू शकते. चला, महाराष्ट्र राज्यातून खालीलपैकी कोणत्या नद्या वाहतात? आता बघा, कावेरी महाराष्ट्रातून वाहत नाही, पैनगंगा महाराष्ट्रातून वाहते, कावेरी महाराष्ट्रातून वाहत नाही, कृष्णा महाराष्ट्रातून वाहते, तापी महाराष्ट्रातून वाहते, म्हणजेच अ क ई. सो आपला ऑप्शन आहे अ क ई, या नद्या महाराष्ट्रातून वाहतात. नेक्स्ट, नागपूर, भंडारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये लोहखनिज तळण्यासाठी खालीलपैकी कोणता महत्वाचा कच्चा माल आहे तो खाणकामात वापरला जातो? सो लक्षात राहू द्यायचं, खाणकामामध्ये शक्यतोवर असा कच्चा माल आहे जो लोहखला उद्योगात वापरला जातो आणि खास करून लोहखनिज वितळण्यासाठी वापरला जातो, ते म्हणजे मॅग्नीज. तो मॅग्नीजचा वापर लोहपोलाद उद्योगामध्ये केला जातो, खास करून लोहखनिज वितळण्यासाठी केला जातो. इथं सरळ उत्तर आहे मॅग्नीज. खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाच नावाने ओळखली जातात? तो निलगिरी पर्वतात समशीतोष्ण जंगले आढळतात आणि ती शोलाच नावाने ओळखली जातात. बघा, आपली भूगोलची संपूर्ण भूगोल बॅच आहे जी अद्विक करिअर अकॅडमी या आपल्या ऍप मध्ये सुरू आहे. मात्र या बॅचची फी फक्त 299 रुपये आहे आणि यात पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात डिजिटल बोर्डवर घेतलेले लेक्चर्स रेकॉर्ड केलेले. जरी मी लेक्चर हे या पद्धतीने घेत असलो तरी आपले जे लेक्चर्स आहेत ते पूर्ण डिजिटल बोर्डवर रेकॉर्ड असणार आहे. त्यामुळे त्या लेक्चरचा तुम्हाला 100% फायदा होईल आणि यात भारताचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल आपण घेतलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी प्रधान आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रात सामान्यतः पावसाळी हवामान असते, ज्यामध्ये उष्ण, पावसाळी, थंड हवामान ऋतू असतात. दोघंही विधानं अगदी बरोबर आहेत. आपल्याकडे तिघी प्रकारचे वातावरण असतं, उष्ण असतं, पावसाळी असतं आणि थंड सुद्धा असतं. चला नेक्स्ट, बेडसे लेणी ही पुणे जिल्ह्यात आहे, अगदी करेक्ट आहे. बेडसे लेणी ही बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे जी इसवी सन पूर्व 1ल्या शतकातले आहेत. अगदी दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, TCS मध्ये शक्यतोवर असे जे प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर दोघीही ऑप्शन शक्यतोवर जास्त बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला मी असे पुढे बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत. ते बरेचसे प्रश्न जर तुम्ही बघितले ना, तर त्या बऱ्याचशा प्रश्नांमध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसून येईल की 100% दोघेही ऑप्शन TCS मध्ये बरोबर आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लॉजिक वापरताना जर तुम्हाला वाटलं की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, तर तुम्ही दोघेही ऑप्शन बरोबर हे उत्तर जर लिहिलं तर उत्तर चान्सेस येण्याचा, बरोबर येण्याचा जास्त आहे, 100% आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे? बघा, खरं पाहिलं तर भारताची लोकसंख्येची घनता 382 आहे प्रति चौरस किलोमीटर. 100 प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात यावरून आपण घनता काउंट करत असतो. तो भारताची घनता 382 आहे, तर महाराष्ट्राची ही 365 आहे. पण 1000 पेक्षा जास्त घनता असणारे आपले जिल्हे जर विचार केला तर एकतर मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर आहे आणि त्या खालोखाल जर विचार केला तर ठाणे हा एकमेव जिल्हा आहे की जो 1000 प्लस आहे. बाकी सगळे जिल्हे हे 1000च्या आत आहेत. त्यामुळे एलिमिनेशन मेथड करून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकतात. तो बघा, मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,652 आणि नवीन ठाणे बघा 1900, बाकी पुणे 603, कोल्हापूर 504. सर्वात कमी कोणतं आहे विचारू शकतात? 74 गडचिरोली, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, रत्नागिरी 197, या सगळे 200च्या खाली आहेत आणि यवतमाळ 204. बघा, असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या जिल्ह्याची घनता ही 100 पेक्षा कमी आहे, तर गडचिरोली. तो असे प्रश्न येऊ शकतात. महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नागपूर प्रदेशातील कामठी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात ग्रॅनाइट आणि भूभाग असल्यामुळे सर्व तलाव सिंचनासाठी जबाबदार आहेत. अगदी दोघंही विधान बरोबर आहेत. मी तुम्हाला अगोदरच म्हटलो
TCS शक्यतोवर दोघेही विधानचे ऑप्शन बरोबर देत आहे. चला नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? सो 929 हे महाराष्ट्राचा, बघा जवळजवळचा ऑप्शन पण 959, 912, 902, अजिबात दूरदूरचे, एवढ्या दूरदूरचे ऑप्शन दिल्यावर 929 अगदी हा प्रश्न 3-4 वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे TCS ला विचारला गेलेला, वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. तो लक्षात राहू द्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 929 आहे. भारताचा विचार केला तर ते 943 आहे. लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट, रत्नागिरीचं मग किती आहे लिंग गुणोत्तर? तर 1122 आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्याचं आहे. सिंधुदुर्ग 1036, हे दोघं 1000च्या वर आहेत, बाकी सगळे 1000च्या खाली आहेत. गोंदिया 999, सातारा 988, भंडारा 982, सगळ्यात कमी 832 मुंबई शहरचा आहे. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? आता मुंबई शहर या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. इथं ऑप्शन मध्ये हिंगोली, अमरावती, अहमदनगर, दूरदूरचे अहमदनगर, सर्वाधिक जे अहिल्यानगर आताचा हा सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. त्यामुळे हा पर्याय कट होत जातो. अमरावती, हिंगोली याच्यामध्ये बसत नाही. त्यामुळे सरळ सरळ तुम्ही उत्तर मुंबई शहर लिहू शकता. बघा मग, अहमदनगर सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. अहिल्यानगर म्हणतो आपण सध्या. पुणे, नाशिक, सोलापूर. मग आपण नाशिक सोड गई, ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर 36वा मुंबई शहर आहे 157 चौरस किलोमीटर. त्याखालोखाल मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर. भंडारा आहे, ठाणे आहे. मग बघा हिंगोली 5व्या क्रमांकावर. त्यामुळे एलिमिनेशन मेथडने गेले तर उत्तर सहज निघतं. तर नेक्स्ट, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वताची दिशा कशी आहे? तर दार्जिलिंग आणि सिक्कीम यांची दिशा ही पूर्व पश्चिम अशी आहे. तो TCS पॅटर्न नुसार जर बघितलं तर याचं उत्तर या पद्धतीने दिलंय, कारण दार्जिलिंग एक टोक वर जातं आणि सिक्कीम तिथंच आहे, म्हणून त्यांची दिशा ही पूर्व पश्चिम अशी आहे. चला नेक्स्ट, टिंबटिंब हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचं क्षेत्र आहे. ग्रीन ओयासिस वन्यजीव म्हणून ओळखलं जातं किंवा जैव विविधता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे, ते म्हणजे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. सो हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. आपण एक लक्षात घ्या, दक्षिणेकडे विचारलाय. आता उमरेड, कराडला हे नागपूरमध्ये येतं म्हणून हे दक्षिणेकडे नाहीये. तोरणमाळ हे दक्षिणेकडे नाहीये. कोयना हे अगदी दक्षिणेकडे नाहीये. त्यामुळे सरळ सरळ उत्तर तुम्ही टिपेश्वर यवतमाळ मध्ये येतं, दक्षिणेला येतं. यावरून तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. म्हणून बघा, दक्षिण हा जो तुम्हाला नाही पण माहिती आहे तरी जो विचारिक आहे, जो एलिमिनेशन मेथड जाणतो, त्याचं अगदी बरोबर हे उत्तर आलंच पाहिजे, आलंच असतं. तर नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील टिंबटिंब सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. आपल्याला माहितीये की युपी नंतर युपीची लोकसंख्या आहे 19 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे जवळपास 11 कोटी 74 लाख, सॉरी आपण 11 कोटी 74 लाख असं म्हणू शकतो अंदाजे. तर 11 कोटी लोकसंख्या ही आपली आहे आणि दुसरा क्रमांक आपला लागतो. लक्षात राहू दे. नेक्स्ट बघा, आपण बघू शकतो, सॉरी 11 कोटी 74 लाख सांगितलं मी, इथं थोडंसं करेक्शन करून घ्या. 11 कोटी 23 लाख, हा 11 कोटी 23 लाख सांगताना मी गडबडमध्ये तुम्हाला 11 कोटी 74 सांगितलं. 11 कोटी 23 लाख 74,333 ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. युपी 1 नंबरला आहे. सगळ्यात कमी आहे 6,10,577 सिक्कीमच्या. ठीक आहे, करेक्शन करून घ्या. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिन्नर हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे इथं सिन्नर कुठं येतं हे जरी काढलं तरी उत्तर निघताय. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? आता जे गाडामुळे जे तिथं काय म्हणू शकतो, आपले भाग तयार होत असतो त्याला करेवा असं म्हणतात. नदीचा गाळ वाहून आणतो त्याच्यामुळे जे मैदान तयार होतं त्याला. सो असे हे काश्मीर हिमालयामध्ये सापडून येतात करेवा. सो लक्षात राहू द्या. त्यानंतर लोकशास्त्रीय लाभांश म्हणजे लोकसंख्येच्या वयाच्या संरचनेतील बदलाचा परिणाम असलेल्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा संदर्भ. बरोबर आहे. महाराष्ट्रातील कार्यरत लोकसंख्येचा 15 ते 59 वर्षातला वयोगटाचा हिस्सा 2001 मध्ये 59% तो 2011 मध्ये 63% गेलेला आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, हा इथं 63% त्यांनी विचारलेला आहे महाराष्ट्रातला. मी याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन देणारच आहे. तो वाढला किती? तर 4.1% वाढलाय.
तर अप्रॉक्स तसाच प्रश्न त्यांनी पुढे आपल्याला विचारलेला आहे, आपल्याला दिसेल तो. म्हणून हे दोन्हीही विधानं काय आहेत, बरोबर आहे. 1 आणि 2 दोन्हीही विधानं बरोबर आहेत. आपण इथं बघू शकतो, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक होतं. आता इथं जिल्हा विचारला, आता मी तुम्हाला चालूच याचं उत्तर सांगितलेलं आहे. तर रत्नागिरी याचं उत्तर आहे. काही विचार करायचा गरज नाही, आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशन मध्ये गेलेलो आहे. 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. सर्वाधिक आहे की 23.33% ही टक्केवारी आदिवासी लोकसंख्येची आहे. ती नाशिक जिल्ह्यामध्ये एसटी कॅटेगरीची लोकसंख्या जास्त आहे, पुणे जिल्ह्यामध्ये एससी कॅटेगरीची लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात येत नाही. आता हा सरळ सरळ प्रश्न आहे. आता साहजिक आहे, तुम्ही इथं पर्याय एलिमिनेशन करू शकता. हा येतो, हा येतो, हा येतो. सांगली हा पश्चिम महाराष्ट्रात येतो, त्यामुळे याचं उत्तर आहे 2. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट स्क्विरन साठी म्हणजेच शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. आता इथं शेकरू बघा, फक्त एवढं वाचू नका इंग्लिश मध्ये. तो भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातलं शेकरूसाठी प्रसिद्ध आहे आणि शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी सुद्धा आहे. खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही, म्हणजे पूर्वेकडे येत नाही. आता नागा टेकड्या पूर्वेकडे आहेत, मणिपूर टेकड्या पूर्वेकडे आहेत, पतकोई टेकड्या पूर्वेकडे आहेत, पीरपंजाल ही आपल्याला माहिती काश्मीर मध्ये आहे, त्यामुळे सरळ सरळ याचं उत्तर आहे 3 क्रमांकाचं, येत नाही. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट, आता हा क्वेश्चन रिपीट झालाय, सो याचं उत्तर आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. 45, खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवर म्हणून संबोधलं जातं. आता बघा, नागालँड मध्ये नाहीये, आसाम मध्ये झूम आहे, तामिळनाडू मध्ये नाहीयेत, सो याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये पोडू आणि बेवार या स्थलांतरित शेती आता आपण बघू शकतो. बघा, मणिपूर पामलू, ईशान्य भारत झुमी, झारखंड मध्ये कोरुवा येते, हिमालयन पट्टामध्ये खील आहे, आग्नेय राजस्थान मध्ये वारले आहे, पश्चिम घाट मध्ये कुमरी आहे, आसाम मध्ये झूम आहे, आंध्र प्रदेश मध्ये पोडू पेंडा आहे, मध्य प्रदेश मध्ये बेवर दह्या आहे, केरळ मध्ये पूनम कुमरी आहे, छत्तीसगड मध्ये दीपा बेवर माशा बेरा पेंडा आहे, ओडिसा मध्ये पोडू डुंगर बिंगरा दाबी कोमान पामा आहेत. या स्थलांतरित शेतीचे हे प्रकार आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट जास्त आहेत. बघा, आता इथं ग्राफाईट म्हटलं तर शक्यतोवर कोकण मध्येच येतं, त्यामुळे गडचिरोली, नागपूर, यवतमाळ हे तिघही पर्याय कट होतात. तर आहे सिंधुदुर्ग. चला नेक्स्ट, व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राचा जिल्हा यांच्या खालीलपैकी कोणती जोडी योग्य. आता पेंच नागपूरमध्ये बरोबर आहे, बोर वर्ध्यामध्ये दोघही उत्तर अगदी बरोबर आहेत. नेक्स्ट, मग व्याघ्र प्रकल्प बघू शकतो, 6 व्याघ्र प्रकल्प आहेत भारतामध्ये, 58 आहेत. बघा, पेंच नागपूर, नवेगाव नागझिरा गोंदिया, भंडारा ताडोबा आहे तुमचा चंद्रपूरमध्ये, बोर आहे वर्धामध्ये, मेळघाट आहे अमरावतीमध्ये आणि सह्याद्री आहे रत्नागिरी. त्या बॉर्डरला सासाकोर म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरीच्या बॉर्डरला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र, बघा आला प्रश्न, अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर पुढचं 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील वर्किंग टक्केवारी लोकसंख्येमध्ये किती टक्के गुणांची वाढ झाली. बघा, मी सांगितलं होतं 2001 मध्ये 59% होते, ती 63 झाली आहे, 63.1% झाली आहे. हा प्रश्न आपण घेतला आणि बघा तसाच प्रश्न 4.1% वाढ झालेली आहे. आता बघा, टीसीएस ने काही एक्झामला तो प्रश्न विचारला, काही एक्झामला हा प्रश्न विचारला, म्हणजे एकाच टॉपिकवर सगळे प्रश्न काढण्यात आले, बंच मध्ये प्रश्न काढलेले आहेत. त्यामुळे लक्षात राहू द्या, वाचताना अगदी डिटेल वाचा. बघा, मग महाराष्ट्रातील वय सरेसना बघू शकतो, 0 ते 14 बालक वर्ग आहे 26.7%, 15 ते 59 मध्ये 63.3 आसपास बघा 63.1%, 60 वरती आहे 9.9%. सो अशा पद्धतीने सर्वात कार्यक्षम गट आहे 15 ते 59चा. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो. आता बघा, इथं सिंपल उत्तर आहे, तर कोणता असा जिल्हा आहे जो कृष्णा खोऱ्यामध्ये. आता अहमदनगर तर कृष्णा खोऱ्यामध्ये येणार नाही, बरोबर, कारण अहमदनगर वर राहून जातो. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला होते, त्यामुळे अहमदनगर येणार नाही. पण सोलापूर जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यात येऊ शकतो, त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त 2.
तो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे TCS पॅटर्न नुसारचे आपण 50 क्वेश्चन भूगोलचे झटपट घेतलेले आहेत. उद्या जा आणि योगायोगाने तुम्हाला याच्यावरच प्रश्न येऊ अशी प्रभूचरणी सदिच्छा. सो आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. आपलं अद्विक करिअर अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली बॅच जी मी तुम्हाला अगोदर माहिती दिलेली आहे संपूर्ण भूगोल ही घ्यायला विसरू नका. सो धन्यवाद. आजच्या लेक्चरला इथं आपण थांबूया.